प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. मग सक्सेसचा असा कोणता फॉर्म्युला आहे ज्यामुळं मनुष्य हा यशस्वी होतो, जीवनामध्ये तो यश संपादन करतो. तर आता यशाची व्याख्या ही प्रत्येक माणसापरत्वे बदलत जाते. म्हणजे कुणाचं यश पैसे कमवण्यात असेल, कुणाचं यश क्रिकेट खेळण्यात असेल, पैसा मिळो किंवा न मिळो मी खेळत राहीन. कुणाचं यश ऍक्टिंग करण्यामध्ये असेल, मला हिरो व्हायचंय, ठीक आहे, मी उपाशी मरेन, एक टाइम मी कमी जेवण करेन, परंतु मला ऍक्टिंग करायला आवडतं. मी दिवसभर रात्रभर स्टेजच्या आजूबाजूला राहीन, त्या स्टुडिओमध्ये राहीन, मी कुठेही काम करेन, काहीही करेन, परंतु मला ऍक्टिंग करायची आहे. कुणाचं यश असतं की ते राजकारणात असतात, भरपूर म्हणजे काय, म्हणजे शेती विकतात, सगळं विकतात, देशोधडीला लागतात, पण राजकारण करतात. तर ह्याचं एक सूत्र असं आहे की बघा, स्वामी विवेकानंदाचं एक कर्मयोग म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये असे कर्म करा जे की तुम्ही करत असताना त्याच्यातून काहीतरी मिळवायचं आहे, या अनुषंगानं ते कर्म जे होत नाहीत ते कर्म तुमच्या यशाकडे घेऊन जातात. म्हणजे धोनीला बॅट किंवा आणि बॉल खेळायचा होता, त्याने असा विचार केला नाही की मी भारताचा कॅप्टन होईल, मी वर्ल्ड कपचा माझ्या कॅप्टनशिपमध्ये वर्ल्ड कप येईल. तर ते निष्काम कर्म होते, त्याच्या सोबत अटॅचमेंट अशी काही नव्हती. म्हणजे अशी कोणती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ललकारते, चुचकारते आणि ती गोष्ट तुम्हाला करायला हवं असं वाटतं, की काही नको, मला ते करावं वाटतं, सारखंच करावं वाटतं. तर अशी कोणती गोष्ट आहे, त्याचा शोध घ्या. आणि ती गोष्ट तुम्हाला समजली आणि तुम्ही ते करत गेलात, तर त्या गोष्टीसाठी वेगळी एनर्जी लावायची गरज नाही. आणि हेच निष्काम कर्म म्हणजे स्वामीजींनी कर्मयोग पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्या आधारावर लोकमान्य टिळकांनी निष्काम कर्म मठ असं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे सगळे पुस्तकं ते गीतेमधून घेतलेले आहेत. निष्काम कर्म करा, तू फळासोबत अटॅच राहू नको, फळ मिळेल का नाही त्याची गॅरंटी नाही, पण तुला काय करावं वाटतंय ते कर. तर बघा की स्पिरिच्युअल म्हणजे कोणत्या माणसानं निर्माण केलेल्या धर्मासोबत तुम्ही अटॅच राहू नका. पोलीस म्हणून माझा धर्म काय, माझ्याकडे बंदूक कशाला दिली आहे, ज्यावेळेस हल्ला होईल त्यावेळेस पळून जाण्यासाठी. तर माझा पहिला धर्म तो आहे की इथं मला सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, मला इथं माझ्या जीवाची बाणी लावून लोकांचं संरक्षण करायचं आहे, लोकांना न्याय द्यायचा आहे. असे कर्म कुठून उत्पन्न होतील तुमचे? आणि त्या कर्मातून उत्पन्न झालेली जी एनर्जी तुमची असते ती ईश्वराला सुद्धा रोखता येत नाही. खूप हे कृष्णाने सुद्धा मान्य केलंय की मी पण कंट्रोल करू शकत नाही, कारण तू मी वेगळा नाही, माझाच अंश तुझ्यात आहे, तुझाच अंश मी आहे. अहम ब्रह्मास्मी, परत मी ते म्हणतो की एकच आहे सगळं.